आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. उर्वशी, एक लक्षात ठेव, आजवर तू काही अपराध केले पर प्रत्येक वेळी म्या दुर्लक्ष केलं. पर आता तू माझ्या सुंदरच्या आयुष्याशी खेळतेस आणि हे मला चालणार नाही. तू अक्षराला घातलेली शपथ माग घे. आता मी बी बघतेच तुम्ही काय करताय ते. काय बी झालं ना तरी मी माझी शपथ मागे घेणार नाही. याचे परिणाम गंभीर होतील. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण आता मी बी माघार घेणार नाही. मी जे काय करतेय ना व ते आपल्या घराच्या फायद्यासाठीच करतेय. घराची काळजी काय फक्त तुम्हाच नाही वय. आम्ही बी उभं आयुष्य दिलं या घरासाठी, पण तुम्हाला त्याची किंमत कुठे. लय माहितीये किती झिजली असते. उर्वशी, तुझ्याकडे फक्त आजची रात्र आहे. विचार कर, नाहीतर उद्या म्या जो निर्णय देईन तो तुला मान्य करावाच लागल. जीव देईन पण मी माझी शपथ मागे घेणार नाही. बघाच मी काय करते ती. सोडा. डोसक्या पडलेस का तू? का खोड लागला तुला? मामी, मामी काय करताय? मॅडम मॅडम प्लीज समजावा ना तुम्ही तरी. मॅडम सांगा ना प्लीज. शपथ मागे घेणार नाही म्हणजे नाही. अगं हे आलीत की हा नको ते ऊन बसायचं. मला कुणी बी काही बी सांगायचं नाही. मी शपथ मागे घेणार नाही म्हणजे नाही. उर्वशी सोड. नुसती नाटकं करू नकोस. हिम्मत असेल ना कापनस. वहिनी, ताई अगं काय बोलायलीस तू? हा ह्या परक्या पुरी पायी तू माझ्या बाजूला जीव घ्यायला निघालीस? यशवंता, तोंडावर. परकी कुणाला म्हणतोयस? सूर्यवंशी घराण्याची सून होणार आहे ती. आणि म्या काय तुझ्या बायकोचा जीव घेत नाही. तीच उता वेळ झालीये जीव द्यायला. जीव देईन म्हणे. असल्या पोकळ धमक्यांना म्या घाबरत नसते. मी बी धमक्यांना घाबरत नाही ताई.
मी बी बघतेच तुम्ही काय करताय ते. अक्षरा अक्षरा अगं ऐक की. छोटे मालक, तुम्ही आता काय करून बसलाय त्याचा अंदाज तरी आहे का तुम्हाला? हे असं व्हायला नको होतं. माझ्यामुळे जरा हे घर तुटलं ना, ते मला नाही सहन होणार. अक्षरा घर नाही तुटणार, आणि तुटलं तर तुटू दे. ही असली माणसं काय कामाची? अक्षरा प्रसंग काहीतरी निमित्त म्हणून घडतो, आणि तेव्हा ना या माणसांचे खरं रंग दिसत आहेत बघ. आणि मला फिकीर नाही कोणाची. हे बघ अक्षरा, तू हे समज ना सवतार वडून घेऊ नकोस. मी आज सांगतोय ना, या समध्यामध्ये तुझी काय बी चूक नाही. जे काय झालं आहे त्या समध्यात फक्त मामीची चूक आहे. चूक कोणाची हे महत्वाचंच नाहीये. अहो, माझ्यासाठी हे घर आणि या घरातली माणसं खूप महत्वाची आहे. आणि ती जर माझ्यामुळे दुखावली गेली ना तर ते मला नाही आवडणार. अगं अक्षरा, नको काळजी करूस. आज रात्री ना समजा निवळेल बघ. मामीला कळून चुकल, ह्यो असला तमाशा करून काय बी उपयोग होणार नाही, आणि ती तिची शपथ मागे घे. आणि तसं नाही झालं तर उर्वशी, तुझ्याकडे फक्त आजची रात्र आहे. विचार कर, नाहीतर उद्या म्या जो निर्णय देईन तो तुला मान्य करावाच लागल. ताई अगं काय बोलायलीस तू? हा या परक्या पुरी पायी तू माझ्या बायकोचा जीव घ्यायला निघालीस? यशवंता, तोंडावर परकी कुणाला म्हणतोयस? सूर्यवंशी घराण्याची सून होणार आहे ती. नाही, मी अशी हारणार नाही. काल आलेली ही मुलगी मला हरवणार बी नाही. चिंध्या करीन मी. उर्वशी म्हणतात मला, उर्वशी. मम्मा, हे काय करतेस तू? कुणबी मध्ये पडायचं नाही. ते उर्वशी आहे, तुझा मेंदू काय बधीर झालाय का? हा काय चालवलंयस हे? काय मिळवलं काय तू हे सगळं करून? आपलीच नाचक्की झाली ना. या सगळ्याचा वसुंधरावर काहीच परिणाम होणार नाही. नसती झुकत ती. आणि झुकवणार बी नाही तिला. थेट मोडून पाडणार. इतकी बी साधी सिधी नाही हो मी. मला इशारा देते, मला, या उर्वशीला. वसुंधरा, आता बघच तू तुझं आणि तुझ्या लाडक्या अक्षराचं काय हाल करते ते. मम्मा, नक्की काय करणार आहेस तू? उर्वशी, मम्मा, अगं का कुणाला फोन करतेस? डॅडू. उर्वशी, हॅलो. हॅलो, कशाला कॉल केला? दुर्गे, इसर. आपलं जे बी काही वैर आहे ना ते समज इसर. तुझा तरी स्वाभिमान जिद्द आहे का नाही? हाय की, पर उर्वशी, आज जे काय झालं की नाही ते आमासनी दोघांनी बी काय पटलं नाही. आणि
तुझ्यासाठी तर फार वाईट वाटायला बघ. हे फुकटची दया दाखवायची नाही उर्वशीला. उर्वशी कुणाच्या दयेवर जगत नसते. दयेची भीक मागायची वेळ आता वसुंधरावर यायला पाहिजे. दुर्गे, आता हीच वेळ आहे. आता आपण एक व्हायला पाहिजे. वसुंधराची हुकुमशाही मोडीत काढू. ती म्हणेल तेच. यापुढे हे चालणार नाही. एकदम बरोबर बोलायलीस बघ तू. ठरलं, आम्ही आहोत तुझ्या बरोबर. उर्वशे, अगं किती चित्र वागतीयास हा. वहिनीचं काय ऐकत नाही ग तू. ही असली भांडणं करून काय मिळवलं सनी. मला आता तुमच्याशी काय बी बोलायचं नाही. तुम्हाला बी त्यांचंच खरं वाटत असेल नव, तर तुम्ही धन्य आहात. तुम्हाला बी कोपऱ्यापासून नमस्कार. अगं पर म्या काय म्हणती. निघा तुम्ही. निघा म्हणते ना. निघते बाई, तुला शिकवून काय बी उपयोग नाही. म्हणलं जरा शांतपणाच्या गोष्टी सांगाव्या तुला, तर स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्यायचं ठरवलंच आहेस ना तू. मग कोण काय करणार. अगं ह्या म्हातारीचं काय बी उपयोग नाही. तर दुर्गा, कामिनी आणि प्रताप भाऊजी आपल्या बाजूनी आहेत. आता वसुंधराचं नाक ठेचायला येळ नाही लागणार. मॅडम, ये अक्षरा. बोल. मॅडम, माझ्यामुळे तुम्ही कुठलाही टोकाचा निर्णय घ्यावा असं मला नाही वाटत. माझ्यासाठी तुम्ही या तुझ्यासाठी तर मी करेनच, पण मला माझ्या सुंदरचा बी विचार करायला हवा. त्याला असं झुरताना नाही बघू शकत म्या. पण मॅडम, नग काळजी करू. चांगल्या गोष्टींसाठी लढाई करावीच लागते. आपल्याकडे म्हणतात ना व, म्हातारी मेल्याचं दुःख नसतं, पर काळ सोकावतो. आणि म्या तोच सोकावू देणार नाही. मॅडम, माझी एकच विनंती आहे. या घरात भिंती उभ्या राहिलेल्या नकोत मला. आणि यालाच कारणीभूत मी असेल ना, तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. मग काय करणार आहेस. या लोकांचं वागणं असं सहन करणार आहेस. तो तुझा स्वभाव नाही अक्षरा. आणि भिंती उभ्या राहू नयेत असं वाटतं ना तुला, मग प्रत्येक ईट तोडायची. उद्या नक्की काय करणार आहात तुम्ही. उर्वशी मामीने शपथ मागे नाही घेतली तर. तू नग काळजी करू. मी बघते काय करायचं ते. शरू, काय ग. हा, काय झालं. शरू, हे बघ, कधी ना कधी हे सगळं होणारच होतं. आणि तू काळजी करू नकोस. उद्या सगळं सुरळीत होईल. आपल्याला जे हवंय तेच होणार. विश्वास ठेव माझ्यावर. सगळं आपल्या मनासारखं होणार.
आहे ना विश्वास? मग झालं तर. हं? चल. खूप टेन्शन आलंय मला. काहीच सुचत नाहीये. अगं अक्षरा, कशाला एवढी काळजी करतेस? होईल समजून नीट. ठीक आहे, बघूयात. चला, येते मी. उद्या भेटू. अक्षरा, लोकांची लग्न ठरतात तेव्हा त्यांच्या घरात कसं असं आनंदाचं वातावरण असतंय. ती लोक असं काय बाय प्लॅन करतात. घरात असं ना सणासारखंच वातावरण असतंय बघ. पर आपल्या नशिबी नाही ते. सॉरी, तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण आता माझ्या डोक्यात सेलिब्रेशन, आनंद असे कुठलेच विचार नाहीयेत. आता फक्त एकच टेन्शन आहे, उद्या सकाळी काय होणार आहे. अक्षरा, छोटे मालक, मी माझी परिस्थिती, माझी अवस्था कशी सांगू तुम्हाला. मी स्वाभिमानी आहे, कठोर आहे, माझ्या मनाला पटेल तेच करणारी आहे. पण मी जी काय आहे ना, ती माझ्या आजवरच्या परिस्थितीमुळे. मला माफ करा, तुमच्या भावनांचा अनादर नाही करायचंय मला, पण प्लीज मला समजून घ्या. माझ्यासाठी शरू खूप महत्वाची आहे. आई बाबांनंतर आम्ही दोघीच होत एकमेकींसाठी. शरू माझी जबाबदारी आहे आणि तिला सांभाळणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. अगं अक्षरा, हे समज माहित आहे मला, आणि ह्याचं लय कौतुक आहे बघ. ही बघ तुझी बहीण. चला, तुम्हाला घरी सोडतो. नाही, नको, आम्ही जातो ना. आता तुम्ही दोघं इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. त्यावरून पुन्हा नवीन काही इश्यू नकोय. हं? शरू, चल. वहिनी, अगं चहा घे ना थोडा. नाही ना ग. सुंदर, अरे तू तरी नाश्ता करून घे. नाही नाही नग मला. अक्के, मला पण नाश्ता वाढ. यशवंता, आता उर्वशी कुठे? यायला लागली. नाश्ता करून घेतो. मला वाटलंच होतं तू नीट विचार करशील आणि योग्य तो निर्णय घेशील. म्हणूनच तुला विचार करायला एक अखंड रात्र दिली आम्ही. बरोबर आहे ताई तुमचं. तुमच्यामुळेच मी योग्य तो विचार करू शकले. मामी, हे काय करायलीस तू? उठा दी इथनं. ही आईची जागा आहे. ए बास, बंद कर तुझं बोलणं. ताई, या घरावर हुकुमशाही करणं बंद करा.
समजा तुमचंच ऐकलं जाणार नाही. दुसऱ्यांची मतं काय आहेत याचा बी विचार केला गेला पाहिजे. घरच्यांची मतं काय आहेत हे जाणून घेऊन मगच तुम्ही निर्णय द्यायला पाहिजे. तसं जर होणार नसेल तर तुमची सत्ता गेली तेल लावत. या घरातली म्हणजे तुझ्या नवऱ्याला यशवंताला विचारू. ताई जरा दम धरा की. दुर्गा, प्रताप भाऊजी, काल तुम्ही बोललात ना व? हा, समद्यांसमोर बोला ना की तुम्हाला हे पटत नाही, वहिनींची हुकुमशाही तुम्हाला मान्य नाही, तुमच्या शब्दाला किंमत नाही. बोला, समद्यांसमोर बोला. आता काय तो सोक्ष मोक्ष होऊन जाऊ दे. बोला. बोला काय बोला, उगा आमच्यावर घसरायचं. आणि तसं बी आम्ही थोरल्या बाईसने काय बोलणार आहे होय? उलट त्या खमक्या आहे ती म्हणून तर हे घर टिकून आहे. नाहीतर आता पतूर लोकांनी लुबडलं असतं की. दुर्गे, उर्वशी, आवाज खाली.